जय शिवराय मित्रांनो. तर दुपारचे वाजले ते 1. तर आम्ही आलोय शंबाला रिसॉर्टला, जे आहे महाबळेश्वरला. तर रिसॉर्ट खूपच मस्त आहे. तर रूमचे काय चार्जेस आहेत हे पण मी तुम्हाला सांगेल. ब्रेकफास्टचे आमचे किती पैसे गेले, ते टोटल आमचा खर्च किती झाला, हा पूर्ण माहिती द्यायचा मी प्रयत्न करेल. व्ह्यू बघा, या व्ह्यूचेच पूर्ण पैसे आहेत. रिसॉर्ट खूपच छान आहे. हे माझे सगळे मित्र, आम्ही 6 जण होतो. आम्ही प्रायव्हेट विला बुक केला होता. व्ह्यू बघा. तर चला रूम टूर करवतो. तर आम्ही 2 BHK विला बुक केला होता, आम्ही 6 जण असल्यामुळे. तर रूमचे प्राइस वगैरे मी सांगेल. तर हा आहे कॉमन पूल. जो आम्ही विला बुक केला होता त्याच्यात प्रायव्हेट पूल आहे. रूम दाखवतो. शकुंतला रूमचं नाव आहे. हॉटेल व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पण ऑप्शन आहे. तर हा 2 BHK विल्ला असल्यामुळं 1 बेडरूम आमची वरती होती. इथं खाली छोटासा किचन एरिया दिलेला आहे. रूम सर्व्हिस पण खूपच व्यवस्थित आहे. प्रॉपर्टी पण खूपच मेंटेन ठेवलेली आहे. रूम पण खूपच ॲट्रॅक्टिव्ह आहे. तर रूममधून पूर्ण धबधब्याचा आवाज येतो, एवढ्या जवळ धबधबा आहे. ही बाल्कनी दिलेली आहे. रूममधून आम्हाला मंकी पण दिसले ते. चला तर खालचा बेडरूम दाखवतो मी. तर रूममध्ये पार्टी करण्यासाठी स्पीकर पण अरेंज केलेले आहे त्यांनी. हा हॉल आहे. हा सेकंड बेड आहे. रूम पण खूपच क्लीन होत्या, वेल मेंटेन आहेत रूम. तर हा सेकंड बेडच्या बाल्कनीतूनच पूल आहे. पलीकडेच 2 धबधबे आहेत. तर हे माझे मित्र, फोटोशूट चाललाय त्यांचा. हा सिटिंग एरिया आहे. खूपच मस्त व्ह्यू आहे. व्हिडिओ मला पण पाठवा. ही नदी आहे. हा कॉमन पूल आहे. तर हे सिंगल कॉटेज आहेत. आम्ही जो बुक केला आहे तो प्रायव्हेट बंगलो आहे. प्रत्येकाचा फोटोशूट चाललाय. तर ह्या सिंगल रूम कॉटेज आहेत. यांची स्टार्टिंग प्राइस 13,000 रुपये विदाउट ब्रेकफास्ट. कॉटेजसाठी हा कॉमन पूल. आता हा सीन बघा, किती फॉगी आहे. खूपच मस्त धुके पडले ते. आणि आम्ही जो विला बुक केला होता तो विथ ब्रेकफास्ट 30,000 रुपयाला मिळाला. तर तुम्ही एकदा नक्की विजिट करा. जे काही पैसे आहेत त्या या व्ह्यूचे. रिसॉर्ट ठीक आहे, खूपच छान आहे, पण पैशाच्या मानाने एवढे काय मला हे वाटलं नाही. थोडीशी प्रॉपर्टी मेंटेन ठेवण्याची गरज आहे. रूम खूपच छान आहेत, क्लीन आहेत, व्ह्यू खूपच मस्त आहे. तर त्यांना प्रॉपर्टी थोडीशी मेंटेन ठेवण्याची खूपच गरज आहे. महाबळेश्वरमध्ये खूप साऱ्या प्रॉपर्टीज आहेत. त्याच्या तुलनेत जर बघितलं तर या प्रॉपर्टीला रेटिंग द्यायचं म्हटलं तर 10 आउट ऑफ 8 देऊ शकतो.
वन टाइम सजेस्ट नक्कीच करेल मी. प्रॉपर्टी पण खूप दिवस बंद होती, त्यांचा GST नंबर पण नाही आहे, फक्त ऑफलाईन बुकिंग घेतात ते. तर हे थोडंसं क्लीन जर ठेवता आलं त्यांना तर अजून छान वाटेल, प्रॉपर्टी खूप सुंदर वाटेल. थोडीशी स्टाफची पण गरज आहे. तर त्यांचं हे किचन आहे, हा रिसेप्शन एरिया आहे. रिसेप्शन एरिया एवढा काही खास नाही वाटला. जसं बाकीच्या हॉटेलमध्ये रिसेप्शनवरती गेल्यावरती तेवढं फ्रेश वाटतं, इथं तसं काही वाटलं नाही. तर फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पार्किंग एरिया पण व्यवस्थित नाही आहे. हे समोरच रिसेप्शन काउंटर आहे. तसं गार्डन वगैरे छान आहे. पण रिसेप्शन एरिया खूपच असा काही खास वाटला नाही. किचन पण त्यांनी रिसेप्शन काउंटरपाशीच ठेवलेलं आहे. हे थोडंसं मेंटेन करण्याची गरज आहे. असाच रस्त्यावरती कचरा पडलेला आहे. स्टाफची नक्कीच गरज आहे. तर सकाळ झाली, तर मॉर्निंग व्ह्यू बघा, खूपच धुके पडलेले आहेत. थोडासा पाऊस पण आहे. पूर्ण पक्ष्यांचा आवाज सकाळी येतो. खूपच पीसफुल आहे. जे काही पैसे आहेत त्या फक्त या व्ह्यूचेच पैसे मिळतात. तर आत्ता वाजले ते दुपारचे 12. आमचा चेकआउट टाईम आहे. चेकआउट करत आहे आम्ही. तर मी तुम्हाला सजेस्ट करतो, तुम्ही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात नक्की एकदा विजिट करा. पावसाळ्यात धबधब्याचा आवाज असतो आणि हिवाळ्यात खूप धुके असतात, त्यामुळे ते एक्सपिरियन्स करायला खूप छान वाटेल. तर आम्ही थोडासा प्रँक करतोय. तर या काळ्याला ढकलून दिलं आहे पाण्यात. तो नंतर शिव्या देत होता. शिव्या दिल्यावरती तो म्हणला मी असून तसं भिजलोय, माझे थोडे फोटो काढा. तर आम्ही निघालोय, आम्ही चेकआउट केलंय, बाहेर आलोय. हा आहे धबधबा, जो आवाज येतो बोललो होतो तो हा धबधबा आहे. तर रूमच्या खूपच जवळ आहे हा. चेकआउट करून आम्ही बाहेर आलो महाबळेश्वरमध्ये. तेव्हा आम्ही कार रेस खेळायचं ठरवलं. तर खूपच मजा आली कार रेस खेळायला. तर हा आमचा लास्ट राऊंड होता. तर हा बुंद्या हा चिटिंग करून आलाय आणि म्हटलं की लास्टची रेस लावू आपण. चिटिंग करून आलाय, चेस करतोय. या कार रेसचे चार्जेस आहेत पर पर्सन 400 रुपये. 400 रुपयात तुम्हाला 3 राऊंड मिळतात. वर्थ आहे 400 रुपये. खूपच मजा आली. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे यूट्यूबवरती. आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि काही डाऊट असेल तर कमेंट नक्की करा. व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. तर भेटूया नंतर अशाच छोट्याशा व्लॉगमध्ये. तर बाय बाय मित्रांनो, काळजी घ्या.